मित्रांनो 12वी न्यू सिलेबसचा केमिकल थर्मोडायनामिक्स चॅप्टर आपण बघत आहोत। लास्ट व्हिडिओ मध्ये आपण त्याच्या संदर्भामध्ये W max W is equal to P del V, path dependence of work, path dependence of heat, first law of thermodynamics चे 5 स्टेटमेंट, second law of thermodynamics modified form, corollary, हे सगळं बघितल्यानंतर आज आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे। ज्या पुढच्या भागामध्ये आहे mathematical expression for first law of thermodynamics, mathematical expression for first law of thermodynamics। A system at state A, a system at state A या ठिकाणी आहे, absorb Q amount of heat and reaches at state B। एक सिस्टीम आहे A या ठिकाणी आहे, Q amount of heat absorb केलंय and reaches at state B। बरोबर आहे। दूसरा पॉइंट आहे the Q amount of heat supplied to the system is utilized in two ways, del U plus bracket मध्ये minus W। काय सांगा, heat supplied to the system is utilized in two ways। त्याच्यातला पार्ट 1, अ पार्ट म्हणजे सुरुवातीची एनर्जी, अ पार्ट ऑफ एनर्जी इज युटिलाइज्ड टू इंक्रीज द इंटरनल एनर्जी, आणि मग रिमेनिंग पार्ट ऑफ द हीट इज युटिलाइज्ड टू परफॉर्म द वर्क। दिस इज अबाउट first law of the mathematical expression for first law of thermodynamics is capital Q is equal to del U plus in bracket minus W। Q heat supplied to the system, del U internal energy आणि W work done, असं हे mathematical expression आहे। काय बघा, a system, पहला पॉइंट, a system at state A absorb Q amount of heat and reaches at state B। दूसरा पॉइंट, heat supplied to the system is utilized in two ways। दुसऱ्या पॉइंट मध्ये स्मॉल I, पहिला भाग, अ पार्ट ऑफ एन हीट इज युटिलाइज्ड टू इंक्रीज द इंटरनल एनर्जी। काय त्याच्यातला पहिला पॉइंट, अ पार्ट ऑफ हीट इज युटिलाइज्ड टू इंक्रीज द इंटरनल एनर्जी, आणि त्याच्यात डबल आहे दुसरा पॉइंट। 2 नंबरच्या पॉइंट मध्ये 2 भाग लिहायचे खाली, रिमेनिंग पार्ट ऑफ द हीट इज युटिलाइज्ड टू परफॉर्म द वर्क डन। तिसरा पॉइंट म्हणजे पहिला पॉइंट, दुसऱ्यामध्ये 2 छोटे छोटे पॉइंट, तिसरा पॉइंट, द मैथमेटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज Q is equal to del U plus in bracket minus W, ह्यालाच R म्हणून असं लिहिता येईल।
त्या मायनस डब्ल्यू ला इकडे का Q प्लस W इज इक्वल टू डेल U, साइड चेंज करतो, डेल U इज इक्वल टू Q प्लस W असं पण लिहिता येत आहे. आलं का लक्षात? इंटर कन्वर्शन्स करता येतात. शेवटी सगळं हे लिहिल्यानंतर खाली लिहा वेअर Q heat supplied to the system, del U change in internal energy किंवा नुसतं इंटरनल एनर्जी म्हणलं तरी चालतंय, आणि W वर्क डन. अशा पद्धतीने हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. लिहून घ्या. नेक्स्ट बीट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर वेरियस प्रोसेस. दिस concept is very important for entrance exam. एंट्रन्स एक्झाम साठी ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, कारण तुमचा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे तो व्हेरियस प्रोसेस मध्ये काय असतो. तुमच्याकडे 4 प्रोसेस तुम्ही शिकलेले आहेत. आयसोथर्मल प्रोसेस, आयडियाबॅटिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस, असं तुम्ही 4 प्रोसेस तुम्ही शिकलेले आहेत. या प्रत्येक प्रोसेस मध्ये तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय इंडिकेट करतो, काय दाखवतो, याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला गेला एंट्रन्सचा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयसोथर्मल प्रोसेस, 4 पर्याय. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर आयडियाबॅटिक प्रोसेस, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर isocoric process, first law of thermodynamics for isobaric process. Q is equal to del U is for which process? असे भरपूर प्रश्न तयार होतात त्या बिंदूवर. हा जरा काळजीपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर कसलाही प्रश्न एंट्रन्सचा पडला तर तुम्हाला त्याच्याबद्दल लिहिता येईल. बरोबर. आता बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. पहिले एक वर्ड लिहू. द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज काय? द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज the mathematical expression for first law of thermodynamics is Q is equal to del U plus minus W. Q is equal to del U plus minus W. आता तुमची पहिली मेथड आहे, पहिली प्रोसेस आहे कोणती? आयसोथर्मल प्रोसेस. मी एक एक प्रोसेस समजावून दाखवतो. बघा, आयसोथर्मल प्रोसेस मला सांगा बरं, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय त्यावेळेस सांगितलं तुम्ही 2 गोष्टी. कोणत्या कोणत्या? टेम्परेचर कॉन्स्टंट आणि इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट. T बरोबर 0 आणि डेल U बरोबर 0. फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल U इज इक्वल टू 0. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये ती किंमत ठेवू. Q is equal to del U 0 बरोबर minus W.
म्हणजेच q इज इक्वल टू मायनस w. हे मायनस साइन इकडे देऊन आपण अजून एक तयार करू शकतो. मायनस q इज इक्वल टू w. या दोन्हीचा अर्थ तुम्हाला लिहिता आला पाहिजे. फॉर आयसोथर्मल प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे q इज इक्वल टू मायनस w आहे का मायनस q इज इक्वल टू प्लस w इज इक्वल टू w आहे. दोन्ही पर्याय बरोबर. एकात a एकात b म्हणेल, खाली c मध्ये बोथ a आणि b म्हणेल. तर हे दोन्ही बरोबर आहे. तुम्ही म्हणतात हे बरोबर आहे का हे बरोबर आहे? दोन्हीही 100% बरोबर आहे. काय q इज इक्वल टू मायनस w और माइनस q इज इक्वल टू w. आता q इज इक्वल टू माइनस w चा अर्थ घोकंपट्टी करून पाठ करायचं नाही. त्याचा अर्थ लिहित असताना साइन कन्व्हेन्शन्स माहित आहेत तुम्हाला. हे प्लस q आणि मायनस w आहे. प्लस q म्हणजे काय? हीट absorbed by the system is equal to work done by the expansion. ह्याला मी absorbed का बरं म्हणलो प्लस आहे, ह्याला मी एक्सपान्शन का बरं म्हणलो मायनस आहे. हीट absorbed by the system is equal to work done by the expansion, that is work done by the system on the surrounding. हा झाला आहे पहिल्याचा. हे अर्थ कळला की याचं तुम्हाला लिहिता येते. काय सांगा बरं? q बरोबर मायनस w सांगा बरं. q म्हणजे प्लस आहे. प्लस q चा अर्थ मला माहित आहे. हीट absorbed by the system is equal to work done by the expansion, that is work done by the system on the surrounding. आता ह्याचा अर्थ सांगा बरं. मायनस q म्हणजे काय? Heat evolved by the system is equal to work done by the compression. ह्याला evolved का बरं म्हणलो? मायनस आहे. ह्याला compression का बरं म्हणलो? प्लस आहे. अजून एकदा ऐका. Heat evolved by the system is equal to work done by the compression, that is work done by the surrounding on the system. असं हे पहिल्या प्रोसेस साठी तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा असा अर्थ आहे. काय आहे? आयसोथर्मल प्रोसेस म्हणल्यानंतर काय झिरो असते? डेल u बरोबर झिरो असते. q इज इक्वल टू डेल u प्लस मायनस w हे तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. किंमत झिरो. q इज इक्वल टू मायनस w, मायनस ने मल्टिप्लाय करा मायनस q इज इक्वल टू प्लस w. दोन्हीचा अर्थ लिहिता आला पाहिजे तुम्हाला. काय आहे दोन्हीचा अर्थ? q बरोबर मायनस w, हीट absorbed by the system is equal to work done by the expansion, that is work done by the system on the surrounding. याचा अर्थ काय? Heat evolved by the system is equal to work done by the compression, that is work done by the surrounding on the system. हे झाल्यानंतर दुसरी प्रोसेस आहे आयडियाबॅटिक प्रोसेस. तुम्हाला चांगलं माहित आहे आयडियाबॅटिक. तुम्ही जर त्या डेफिनेशन चांगल्या पाठ केल्या असतील तर तुम्हाला हे करायला सोपं जाते. म्हणून स्टेप बाय स्टेप आहे सगळं. आयडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय आहे? देयर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं q इज इक्वल टू 0 असतं. काय असतं? q इज इक्वल टू 0 असतं. मग q इज इक्वल टू 0 असेल तर तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय? q इज इक्वल टू डेल u प्लस मायनस w. q ची किंमत 0 ठेवू. डेल u प्लस मायनस w. हे मायनस w इकडे आणा. प्लस w इज इक्वल टू डेल u. या
ह्याचा तुम्हाला शब्दात अर्थ लिहिता आला पाहिजे, हे पाठ करायचं नाही. हे साइन कन्व्हेन्शनच्या आधारावर हे w बरोबर del u द्यायचं. w कसं w आहे प्लस w. वर्क डन बाय द कॉम्प्रेशन that is work done by the surrounding of the system is equal to change in internal energy. काय म्हणणार सांगा? Work done by the compression that is work done by the surrounding of the system is equal to change in internal energy. त्याच्यात तसं दोन येतात, त्याच्यात एकच आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल फॉर आयडियाबॅटिक प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज, ज्या पर्यायामध्ये w बरोबर del u दिसेल तो पर्याय टिक करायचा. फॉर आयसोथर्मल प्रोसेस हे दोन पैकी कोणता पर्याय? दोन असतील तर मग हे दोन्हीला मिळून खाली काही आहे का बघायचं. तर तुम्हाला हे पाठ घोकंपट्टी करून साइन गोंधळ होतो, तर ही आयडिया लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कोणती? आयसोथर्मल म्हणजे del u 0, मग त्याच्यात ठेवल्यावर काय येते, आणि ह्याची जी तुम्ही वाक्य तयार करणार आहात ह्याचे वाक्य हे साइन कन्व्हेन्शन वरून तयार करा. अजून एकदा सांगतो, मुद्दाम रिपीट करतो मी. q बरोबर -w काय सांगा? हीट अब्सॉर्ब्ड बाय द सिस्टम इज इक्वल टू वर्क डन बाय द एक्सपांशन that is work done by the system on the surrounding. Heat evolved by the system is equal to work done by the compression that is work done by the surrounding on the system. आणि adiabatic process साठी तुमचं काय आलं? w is equal to del u. w हे प्लस असल्यामुळे काय म्हणणार? work done by the compression that is work done by the surrounding on the system is equal to change in internal energy. येते सगळ्यांना लक्षात? हा, हे दोन प्रोसेस झाला. तर पुढली सांगतो. थर्ड प्रोसेस आहे आइसोकोरिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे del v बरोबर 0 आहे. व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट म्हणलेला आहे आपण. del v बरोबर 0 आहे. तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहित आहे del u इज इक्वल टू del u प्लस मायनस w बरोबर फॉर्म्युला माहित आहे मायनस p del v, आणि इथला मायनस माइनस माइनस प्लस होता है. p into 0 म्हणजेच q is equal to del u. हे आला आइसोकोरिक प्रोसेस बद्दल. आइसोकोरिक प्रोसेस मध्ये del v बरोबर 0, q is equal to del u plus minus w. w चा फॉर्म्युला मायनस p del v, हे मायनस आणि ते मायनस प्लस p del v. del v ची किंमत 0, p into 0, q is equal to del u. हे डेरिवेशन काय दाखवते? q is equal to del u. Heat absorbed by the system is equal to change in internal energy. काय अर्थ होतो याचा सांगा? काय q बरोबर del u चं काय लिहिणार खाली वाक्य? heat absorbed by the system is equal to change in internal energy. चौथी प्रोसेस आहे आइसोबारिक प्रोसेस, ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहते del p is equal to 0. आइसोबारिक प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहते del p is equal to 0.
हे मायनस पी डेल व्ही मायनस मायनस प्लस पी डेल व्ही. डेल पी कुठं आहे का याच्यामध्ये? नाही. तर इथं वाक्य काय द्यायचं? सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, फॉर आइसोबारिक प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज अनचेंज्ड, बदलत नाही. ह्याचा प्रश्न कसा विचारला माहिती आहे का? विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज अनचेंज्ड? काय म्हणलंय? फॉर विच प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज अनचेंज्ड. डोक्यात ठेवा, पक्क लक्षात ठेवा, आइसोबारिक प्रोसेसच्या ठिकाणी तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काहीही बदलत नाही, काहीही चेंज होत नाही, ॲज इट इज राहतो. या उरलेल्या 3 प्रोसेस मध्ये काय काय बदल झालाय हे सगळं डिटेल दिले. तर वाक्य काय लिहिणार सांगा? फॉर आइसोबारिक प्रोसेस द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज अनचेंज्ड. तर ह्या चारही प्रोसेस मध्ये तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय होतो हे तुम्हाला सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. बघा, नेक्स्ट बीट आहे एन्थाल्पी आणि चेंज इन एन्थाल्पी डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस पी डेल व्ही असं एक डेरिव्हेशन आहे. तर हा सगळा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.